नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे। वाढत्या महागाईत घर खर्च कसा चालवायचा यासाठी आपण सुरू केलेल्या 12,000 मासिक बजेटच्या 7 भागांच्या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। या सिरीजच्या भाग 1 मध्ये आपण 12,000 ची अचूक विभागणी पाहिली आणि भाग 2 मध्ये 4 माणसांच्या कुटुंबाचे 4,000 मधील किराणा नियोजन पाहिले। जर तुम्ही ते व्हिडिओ अजूनही पाहिले नसतील तर या व्हिडिओ नंतर नक्की बघा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। पण मैत्रिणींनो, महिना सुरू झाला की आपल्या हातात पैसे असतात, पण 15-20 तारीख येईपर्यंत पाकिट रिकामं होतं। अरे, पैसे गेले कुठे हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, हो की नाही? या समस्येवर आज आपण पाहणार आहोत या सिरीजचा तिसरा महत्वाचा भाग, पाकिट पद्धत म्हणजेच एन्व्हलप मेथड, जी तुमचा 1 रुपयाही फुकट जाऊ देणार नाही। आपल्या 12,000च्या बजेटनुसार आपण 4 महत्वाची पाकिटं तयार करणार आहोत। पाकिट नंबर 1, किराणा आणि भाजीपाला। यात आपल्याला महिन्याचा किराणा, रोजची भाजी आणि दुधाचे पैसे आधीच वेगळे काढून ठेवायचे आहे। तर यासाठी मी 4,000 रुपये बाजूला काढून ठेवले आहेत। आता बऱ्याच जणी विचार करतील की 4,000त महिना कसा निघणार, तर याचं गुपित आपण आपल्या भाग 2 मध्ये पाहिलं आहे। यामध्ये आपण 2,500चा किराणा आणि 1,500ची रोजची भाजी आणि दूध यासाठी वेगळे केलेले आहे। महिनाभर दूधवाला, भाजीपाला किंवा किराणा दुकानात जाताना फक्त याच पाकिटातून पैसे काढायचे। हे पाकिट आपल्या रोजच्या छोट्या छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवायला आपल्याला शिकवेल। घरात सगळ्यात जास्त उधळपट्टी याच खर्चात होते। कधी कोथिंबीर आणायला गेलो की आपण इतर 2 भाज्या जास्त घेऊन येतो, पण आता तसं करायचं नाही। भाजी असो वा किराणा, दुकानात जाताना घरातून या पाकिटातलीच कॅश घेऊन त्याच्या बाहेर पडायचं। यामुळे नको असलेल्या गोष्टींवर खर्च होणार नाही। या पाकिटाचा एक कडक नियम ठेवायचा, जर 25 तारखेला या पाकिटातले पैसे संपले तर पुढचे 5 दिवस मात्र साधा वरण भात खाऊ, पण इतर कोणत्याही पाकिटातल्या पैशाला हात लावणार नाही। हीच शिस्त आपले पैसे वाचवेल। त्यानंतर पाकिट नंबर 2, घराची बिलं। यात लाईट बिल, गॅस सिलेंडर आणि मोबाईल रिचार्जचे पैसे बाजूला काढून ठेवायचे आहे। बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की ऑनलाईन पेमेंटमुळे आमचे पैसे कुठे जातात कळतच नाही। बिलांचे पैसे बँक खात्यात असल्यामुळे आपण ते इतर गोष्टींवर खर्च करून बसतो। म्हणूनच 2,000 रुपयांची ही कॅश या पाकिटात आधीच वेगळी करून ठेवा। मोबाईल रिचार्ज करायचा असो, टीव्ही रिचार्ज किंवा गॅस बुक करायचा असो, या पाकिटातली कॅश घ्यायची आणि मगच पेमेंट करायचं। जेव्हा तुम्ही बिलाचे पैसे महिना सुरू होताच असे वेगळे करून ठेवता, तेव्हा तुमच्या मनावरची मोठी काळजी दूर होते आणि उरलेल्या पैशात घर कसं चालवायचं याचं स्पष्ट नियोजन डोळ्यांसमोर राहतं। आणि समजा या 2,000 रुपयांच्या बिलांमधून पैसे भरून महिना अखेरीस 200-300 रुपये उरले, तर ते पैसे खर्च करायचे नाही, ते तसेच या पाकिटात राहू द्यायचे, जेणेकरून पुढच्या वेळी जास्त बिल आलं तर या पाकिटातील पैशांची आपल्याला मदत होईल। त्यानंतर पाकिट नंबर 3, वैद्यकीय खर्च। अचानक घरात कोणी आजारी पडलं किंवा छोटा मोठा दुरुस्तीचा खर्च निघाला तर हे पाकिट आपल्याला वापरायचं आहे। मैत्रिणींनो, खरं सांगू, सुख सांगून येतं पण दुःख आणि संकट कधीच सांगून येत नाही। अचानक घरात कोणी आजारी पडलं, लहान मुलांना थंडी ताप आला किंवा अचानक पाहुणे आले, घराचा काही मेंटेनन्स निघाला, तर अशा वेळी आपली खूप धावपळ होते। ऐनवेळी कुणाकडे पैसे मागायची वेळ येऊ नये म्हणून महिना सुरू होताच आपण एक एक्स्ट्रा मेंटेनन्स म्हणून या पाकिटात ठेवून द्यायचे। हे पाकिट म्हणजे तुमच्या हक्काचा छोटा इमर्जन्सी फंड आहे, जो तुम्हाला कोणत्याही संकटात मानसिक बळ देईल। बऱ्याच गृहिणींची सवय असते की जोपर्यंत एखादी अडचण येत नाही तोपर्यंत त्याचा विचार करत नाही, पण जेव्हा अचानक एखादा खर्च जसं की मेडिकलच्या स्वरूपामध्ये किंवा एखादा मेंटेनन्सच्या स्वरूपामध्ये येतो, तेव्हा किराणा किंवा बिलांचे पैसे तिथे खर्च करावे लागतात आणि संपूर्ण बजेट कोलमडतं। हीच उधळपट्टी आणि गडबड थांबवण्यासाठी हे 2,000 रुपये आधीच वेगळे काढून ठेवा। जेव्हा तुमच्याकडे हे पाकिट तयार असेल तेव्हा तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांतता मिळेल। तुम्हाला माहीत असेलच की काहीही अडचण आली तरी माझ्याकडे स्वतःचे हक्काचे पैसे पाकिटात तयार आहेत। आणि त्यानंतर आहे पाकिट नंबर 4, तुमची बचत। हे सगळ्यात महत्त्वाचं पाकिट। महिना सुरू होताच हे पैसे बाजूला काढून आपल्या RD किंवा SIP मध्ये जमा करायचे आहेत, की ज्यामुळे आपण आपल्या भविष्यासाठी खूप मोठा निधी जमा करू शकतो। आता पाकिटं तयार तर झाली, पण खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्चाचे हे 3 नियम आपण नेहमी लक्षात ठेवलेच पाहिजे। नियम नंबर 1, एका पाकिटातील पैसा दुसऱ्या पाकिटात नाही। जर भाजीचे पैसे संपले तर औषधाच्या पाकिटातून पैसे काढायचे नाहीत। यामुळे आपल्याला शिस्त लागते। बऱ्याचदा काय होतं माहिती, 20 किंवा 25 तारीख आली की आपल्या किराणा किंवा भाजीपाल्याच्या पाकिटातले पैसे संपले तर आपल्या मनाचा खेळ सुरू होतो। आपण विचार करतो, अरे औषधाच्या पाकिटात तर 2,000 रुपये तसेच पडून आहेत, त्यातले 500 रुपये काढून सध्या भाजी आणूया, पुढच्या महिन्यात बघू। पण लक्षात ठेवा, हीच गल्लत आपल्याला थांबवायची आहे। जर भाजीच्या पाकिटातले पैसे संपले तर समजून घ्यायचं की त्या
महिन्यासाठी आपला भाजीचा कोटा संपला. घरात उपलब्ध असलेल्या बटाटे, कांदे किंवा कडधान्यांचा वापर करून पुढचे काही दिवस काढायचे. पण औषधाच्या किंवा बिलाच्या पाकिटाला हात लावायचा नाही. जर तुम्ही एका पाकिटातून दुसऱ्या पाकिटात पैसे सरकवायला लागलात तर या बजेटचा नियोजनाचा काहीच फायदा होणार नाही. हा नियम पाळल्यामुळे आपल्याला शिस्त लागते आणि आपण महिनाभर विचार करून खर्च करायला शिकतो. नियम नंबर 2, फक्त कॅशचा वापर करायचा. ऑनलाईन पेमेंट करताना पैसे सहज खर्च होतात, पण जेव्हा आपण पाकिटातून 500ची नोट काढून देतो तेव्हा खिसा रिकामा झाला याची जाणीव होते आणि असा विचार करूनच आपण खर्चावर नियंत्रण आणतो. त्यानंतर नियम नंबर 3, पाकिटात उरलेले पैसे ही तुमची लॉटरी आहे असं आपण समजलं पाहिजे आणि महिन्याच्या शेवटी जर एखाद्या पाकिटात पैसे उरले तर ते पैसे खर्च न करता एका वेगळ्या डब्यात साठवून ठेवले पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल की मी ही पद्धत याच महिन्यापासून का सुरू करू? तर मैत्रिणींनो, या महिन्यात ही पाकिट पद्धत वापरण्याचे 3 मोठे फायदे तुम्हाला लगेच अनुभवता येईल. पहिला फायदा, पैसे गेले कुठे याचं टेन्शन कायमचं मिटेल. दर महिन्याला 15 तारीख आली की आपण हिशोब करत बसतो. या पद्धतीमुळे पहिल्याच दिवशी प्रत्येक रुपयाचा हिशोब तुमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट असेल. दुसरा फायदा, ऑनलाईन पेमेंटची छुपी उधळपट्टी थांबेल. मोबाईलवरून 50-100 रुपये पाठवताना आपल्याला ते खर्च झाल्यासारखे वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही पाकिटातील कॅश वापराल तेव्हा प्रत्येक खर्चाची जाणीव होईल आणि महिन्याला तुमचे कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये सहज वाचतील. तिसरा आणि सगळ्यात मोठा फायदा, डोक्याला शांतता मिळेल. लाईट बिल आलं, गॅस संपला किंवा अचानक कोणी आजारी पडलं तर तुम्हाला कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत, कारण तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी हक्काचं वेगळं पाकिट आधीच तयार असेल. एक गृहिणी म्हणून जेव्हा तुम्ही हे नियोजन यशस्वी करून दाखवाल तेव्हा महिन्याच्या शेवटी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास काही वेगळाच असेल. बघा, पुढच्या भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत औषधोपचार आणि आपत्कालीन निधीचं स्मार्ट नियोजन कसं करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तर म्हणेल लगेचच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.